चला सामना सुरू होतोय. पहिलाच बॉल रोहित पाटील स्ट्राइक वरती आहेत. पहिला बॉल गेला डॉट. मनोज म्हात्रेला पाहतोय. मनोज म्हात्रेला पाहतोय. पहिलाच पॉवर प्लेचं षटक आहे. पहिला चेंडू डॉट फेकला जातोय रोहित पाटील साठी. फुल टॉस बॅटच्या रडारामध्ये आलाय. डीप मिड विकेट क्लिअर करत असताना शानदार षटकार रितेश. सहा धावा पाहायला मिळाल्या. पहिला चेंडू जरी डॉट आला तरी सुद्धा दुसऱ्या बॉलवरती रोहितने ठोकलेला शानदार षटकार. पुन्हा एकदा स्पेअरलेगला खेळायचं होतं. चेंडू अगदी वेगाने निघून जातोय. डॉट बॉल आलाय. डॉट चेंडूची सांगता होत असताना अद्यापर्यंत 3 चेंडू फक्त 6 धावा आहेत. 6 धावसंख्या पाहायला मिळतं आपल्याला स्कोअरबोर्ड वरती. पॉवर प्लेचं पहिलं एकमेव षटक आहे कारण 4 ओव्हरचा सामना आहे. पुन्हा एकदा फुल टॉस गॅप मधून काढलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पुन्हा एकदा अगोदरच पोझिशन घेतली होती. रोहितने अद्यापर्यंत 10 धाबा चाल्यात. त्याच्यामध्ये पाहिलं तर 3 चेंडू डॉट आहेत. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले. शेवटचा बॉल पाहतोय आपण. मनोज म्हात्रे चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा फुल टॉस पुन्हा गॅप मध्ये करायचा होता. येथे काय झालं मिसअंडरस्टँडिंग. जिथे धाव घ्यायची होती घेऊ शकले नाहीये. एकाग्रता भंग झाली. बॅकफूट पॉइंटला फोल्डर होते. चेंडू फेकला लगेचच आणि तोपर्यंत खेळाडू बाद झाले. पहिली रनआउटची विकेट. 10वरती 1. चला पहिल्या षटकाचा केस संपलाय. विनीत मडवीला पाहतोय. दुसरं षटक. टीमच्या वतीने पहिल्याच ओव्हरमध्ये 10 धाबा आहेत. 10वरती 1. राकेश पाटील स्ट्राइक वरती. फटका दर चांगला आहे. लॉंग ऑफचा फोल्डर पुढे सरकलाय. गुड फोल्डिंग. एकच जामेल. धावसंख्या 11 वरती पोहोचली आहे. सिद्धू बोईरला पाहतोय. स्ट्राइक वरती आलाय आता. बॅटचा पेस खोललाय. फटका चांगला आहे. खेळाडू होते बनतील प्रेक्षक. षटकार.
सिद्धूच्या बॅटमधून हा पहिला षटकार पाहा मिळतोय. धावसंख्या 17 वरती पोहोचली आहे. ओ क्लीन बोल्ड, यू मिस. यॉर्कर होता. फलंदाजाला यास निश्चितच पुढे येऊन खेळण्यासाठी भाग पडलं आणि फलंदाज बाद षटकारानंतर दुसरी विकेट. नागाव टीमला 17 धावसंख्येवरती दुसरा धक्का. रुद्रम आलेला आहे, न्यू बॅटर. पहिलाच बॉल पुन्हा एकदा बिगिट केलं जात आहे. बॉल हवेत आहे. फिल्डर पोहोचण्याचा चान्स घेत होते मात्र चेंडू तोपर्यंत निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौका. चला षटक दुसरं पहा मिळतं आपल्याला. राकेश क्लीन बोल्ड. आणखीन एक धक्का. चांगली गोलंदाजी पहा मिळतो या ओव्हरमध्ये. दोन मोठे धक्के दिल्यात. जरी सुद्धा चौकार षटकार येत असलं तरी सुद्धा गोलंदाज भिणीतने दोन मोठे धक्के दिलेत नागावला. 22 या धावसंख्येवरती 3 खेळाडू बाद. 2 ओव्हरचा खेळ संपलाय.
चला 2 ओव्हरमध्ये 22 गोलंदाज अक्षय म्हात्रे. चला अक्षय म्हात्रे आलाय बॉलिंग करण्यासाठी. फुलटॉस, फटका चांगला, कॅचचा कॉल. ओ कॅच आउट. रुद्रमाले सुद्धा माघारी परतवलाय. आणखीन एक विकेट मिळाली. विकेट नंबर 4. चला नवीन बॅटर बंटीला पाहतोय. बंटी आणि हर्षांक ही जोडी पाहा मिळतो आपल्याला. मागच्या मॅच मध्ये हर्षांकने मात्र एकाच इनिंग मध्ये 6 षटकार मारले होते. बॅटचा पैस्को होत असताना काऊ कॉर्नरच्या दिशेला 2 फिल्डर आल्यात अगदी गॅप मधून. चेंडूचा वेग प्रचंड होता. सीमा पार चौकार. बंटीच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. रिवर्स फटका येते सुद्धा चांगला आहे. फिल्डर उपस्थित आहेत. आता त्याच्या जवळून चेंडू जात असताना 1 बाउंड 4 लागोपाठचा दुसरा चौकार. चौकार आल्यात. अक्षय म्हात्रेला पाहतोय. 26 धावसंख्या. ओ तिसरा येण्याची प्रतीक्षा करत होता मात्र नाहीये. चेंडू आलाय तो डॉट. फुलटॉस, कॅचचा कॉल आहे. फिल्डर उपस्थित आहेत. आणखीन एक विकेट मिळाली. धाबा एका बाजूने येतात मात्र दुसऱ्या बाजूने विकेटचं पतन होत असताना पाहा मिळतंय. धक्काच लागलाय. 5वा 30 या धावसंख्येवरती. प्रेम पाटीलला पाहतोय. चला बॅटर चला लवकर. चला 5 घ्या. आणखीन एक इनिंग आहे. आता चेंडू शिल्लक आहे तो 1. धाबा झाल्यात एकूण 30 धाबा. 30 वरती 5 विकेट आहेत. एक धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्यासाठी निघाल्यात. फिल्डर आल्यात तोपर्यंत 2 धावा सहजरित्या एकपटल्या गेल्यात.
3 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 32 धाबा लागल्यात स्कोरबोर्डवरती. शेवटचं षटक आहे. धाबा आता शोधाव्या लागतील नावगाव टीमला. शेवटचं षटक मयुरेशला पाहतोय. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळालेला खेळाडूला पाहतोय. शेवटचं षटक अंतिम हर्षांगला पाहतोय स्ट्राईक वरती. ओ या ठिकाणी पाहतो एजंट टेकन. बिग विकेट, बिग लॉस. 6 विकेट 32 या धावसंख्येवरती नागाव टीमला 6 धक्के लागत असताना चौकार पाहायला मिळतो आपल्याला. 37 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. ओ अगदी यॉर्कर बॉल होता. ड्राईव्ह केलाय समोर. एकच धाव मिळेल. दुसरीसाठी निघाल्यात येते. थ्रो चांगला आलाय. रनआउटची विकेट. ओ यस बॅटर बाद. चला अद्यापर्यंत शेवटचा बॉल असेल. राजाला चांगलं कमबॅक होत असताना पाहायला मिळालं. पुन्हा एकदा पाहतोय आपण. येते चेंडू आलाय तो डॉट. काय गोलंदाजी केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या फक्त 6 धावा आल्या आणि इनिंग संपले. 38 धावसंख्येवरती रोखलंय. 39 टार्गेट असलेल्या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी
ट्रॉफीसाठी चाललेली लढत या दोन संघामध्ये दातिवली आणि नागावच्या मध्ये. एकोणचाळीसचं टार्गेट आहे. 38 झाल्यात. 39चं टार्गेट आहे मॅच मध्ये. आता बॅटर सुद्धा येऊ द्या. 39चं टार्गेट आहे मॅच मध्ये. 24 बॉल 39 करायचे. जवळजवळ 10ची सरी प्रति ओव्हर मध्ये धावा करायच्या तुम्हाला. चला ब्युटिफुल ट्रॉफ्या तुम्हाला पाहा मिळतात आमच्या मंचासमोर. आर ट्रॉफी मध्ये पाहतोय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चांगल्या ट्रॉफ्या, सुंदर सुबक अशा ट्रॉफ्या, सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज पाहा मिळतात. चला 24 बॉल मध्ये 39 करायच्यात. दातिवली संघाला सलामीची जोडी मैदानामध्ये. निवृत्ती म्हात्रे आणि विनीत पाटील ही जोडी पाहा मिळतं. बॉलर रोहित पाटील आला. स्ट्रायकर बॉलर. पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. मोठा पडका खेळायचा होता. निवृत्ती म्हात्रे. स्ट्राईक वरती पाहा मिळतं रोहित पाटील. पॉवर प्लेचं षटक. हो फिरून केलाय. फटका चांगला आहे. धावा मिळतील आता 4. चौकार. फुल टॉस. एक धाव. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट करतोय का? हो यस. आणि 2 धावा झाल्या तिथे.
पुन्हा एकदा पॅडवरती चेंडू आदलतोय, फिरून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला फिल्डर नाही आहे. 1 बाउन्स, 4 चौकार, दुसरा चौकार आहे. दोन चौकार अद्यापपर्यंत या ओव्हरमध्ये पाहिले आपण. शेवटचा बॉल, 19-10. बिग शॉट, फटका चांगला आहे, कॅचचा कॉल आहे. कॅच टिपला जातोय. हर्षंक होते खेळाडू बाद. पहिला धक्का टीम दातिवलीला 10 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 10 धाबा येत असताना पाहायला मिळाल्या. 10ची जवळजवळ सरासरी प्रति ओव्हरमध्ये ठेवायचे. हर्षंकला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना ओव्हर नंबर 2 मध्ये. तर 18 मध्ये 29 बनवायचे आहेत. पहिलाच बॉल चांगला होता, खेळून काढला, त्याच्यावरती एक धाव कंप्लीट केल्या. दुसरे धावेचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय आणि एकच धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. फटका येथे सुद्धा चांगला आहे, स्क्रीन समोर पॅरेलाल षटकार, 6 धावा. मात्रेच्या बॅटमधून हा षटकार होता. पुन्हा एकदा बेगाने फेकला जातोय. व्हाईट यॉर्कर, डॉट बॉल आलाय. मग अशी एक षटकार येत असताना आपण पाहिलं, त्यानंतर हा डॉट. उडवलाय बॉलला, कॅचचा कॉल आहे. डिपेक्षा करून फिल्डर आल्यात, कॅच टिपला जातोय. बिग विकेट, जयेश म्हात्रे बाद. अडीकेत आलाय आता नवीन बॅटर. 2 धक्के लागल्यात 17 या धावसंख्येवरती. अद्याप 14 मध्ये 22 बनवायचे आहेत.
दुसरं यावेळेस पुन्हा एकदा हाफ चान्स होता. फिल्डर आल्यात मात्र 2 फिल्डरला भेटून चेंडू जातोय स्क्रीनच्या समोर. 1 बाउंस 4. चौकार आल्यास मात्र फुल टॉस. राकेश पाटील आहे समोर, एकच जमेल आणि इथून 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. आता 12 चेंडू आणि 17 करायच्या तुम्हाला. धावा झाल्यात 21. 12 मध्ये 17 करायचे. राकेश पाटील आल्यात गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट केला जातोय. स्वीपर कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. 2 धावा सहजरित्या एकपटल्या गेल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकते. आता 11 चेंडू 15 ची गरज आहे मॅच मध्ये. फटका हवेत खेळल्यात. फिल्डर उपस्थित आहेत. कॅच. ओ ड्रॉप केले. रुद्र होते त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न केला. उंच उडी मारत असताना 14 धावसंख्येची गरज आहे अद्यापी. 10 मध्ये 14. चला ओव्हर नंबर 3. 10 बॉल 14 बडवाच्यात. 25 धाबा झाल्यात. 25 वरती 2 खेळाडू बाद झाल्यात दातेवली टीमचे. स्लो चेंडू फेकला जातोय. पुन्हा एकदा एच लागून चेंडू पाठीमागे जात असताना 9 बॉल 13. 9 चेंडू 13 ची गरज. तर संध्याकाळ झाली आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये पाहतोय आपण शेवटचा सामना आहे 2 संघामध्ये. अगदी चांगला खोलवा टप्प्याचा बॉल होता राकेश पाटीलचा. त्याच्यावरती पुन्हा एकदा एकेरी धाव एकपटली जातोय. एकच चौकार षटकार सामन्यामध्ये वापसी करेल तर एखादा विकेट डॉट बॉल सामन्यामध्ये नागाव संघाला कमबॅकचा रस्ता दाखवून देईल. मात्र त्यासाठी अभय तुमचं गेम प्लॅनिंग चांगलं व्हायला, फिल्डिंग चांगले पाहिजे. ते दोन्ही फलंदाज चांगले आहेत त्यामुळे कधी एका चौकार षटकार येईल. पुन्हा एकदा स्लो बॉल फेकला जातोय. 2 फिल्डर आहेत. वा चांगलं फिल्डिंग. 2 धावा मिळाल्यात. अगदी थ्रो सुद्धा ॲक्युरेट आलाय. आता 7 चेंडू 10 ची गरज आहे. चांगलं षटक फेकत असताना अद्यापर्यंत पाहतोय आपण
राकेश पाटीलला 7 बॉल 10 करायच्यात. ओ चांगला बॉल होता, अगदी चांगला चेंडू डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिला मात्र देऊ शकले नाही. या चांगला षटक राकेश पाटीलचं पाहायला मिळालं. 3 ओव्हरचा केस समाप्त झाला. 30 धाबा स्कोरबोर्डवरती आहेत. 39 बनवायच्या होत्या म्हणजे अद्याप तुम्हाला येणारे 6 बॉल 9 धाबा करायच्या आहेत. चला आता 6 बॉल 9 बनवायच्यात. गोलंदाज निखिल आलाय. 6 बॉल 9 धाबा करायच्या आहेत. चला सामना स्टार्ट करा प्लीज. 6 वाजून 10 मिनिटं होतात. पहिलाच बॉल विकेट केलाय. जास्त उंची लांबी सुद्धा तेवढीच प्राप्त झाली. पहिल्या बॉलवरती ओव्हरपिच बॉलवरती षटकार. चला आता पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. सामना खुला झालाय. 5 बॉल 3 बनवायचे आहेत. 5 चेंडू 3 ची गरज. विनीत पाटीलने मात्र षटकार ठोकलाय. जिथे सामना नेट टू नेट चालला होता मात्र ओव्हरपिच बॉल मिळाल्यानंतर असे फटके आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात आणि तसंच काहीसा फटका पाहिला आपण. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू पाठीमागे चाललाय. खराब फिल्डिंग. 1-2 मध्ये रूपांतर झालंय. 2 धाबा तर झाल्या. तिसरे धाबेसाठी निघाले आणि आता 3 धाबा जिंकलाय संघ. टीम दातिवली संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. पोहोचलाय तो फायनल मध्ये. उद्या हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. हार्डलक टीम आई गावदेवी 12-13 नागाव. आजचा दिवस राहिला तो दातिवली संघाच्या नावावरती आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मयुरेश वन्स अगेन, ज्याने 6 धाबा खर्च केल्या 1 विकेट मिळवली, तोच ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला या सोनारपाड्याच्या वतीने पहिला दिवस या ठिकाणी संपन्न झाला. सर्व संघ वेळेवरती उपस्थित राहिले, त्यांचा आभार. त्याचबरोबर मॅनेजमेंट कमिटी अत्यंत चांगला त्यांचा वर्क राहिलाय. त्याचबरोबर ओमसाई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली गेली आहे, त्यांचा आभार. राकेश पराड, रोशन पराड आहेत. त्याचबरोबर स्कोरर ज्यांनी अत्यंत चांगली भूमिका साकारली स्कोरिंगची, त्यांचं सुद्धा आभार मानूया. आणि अंपायर्स ज्यांची चांगली कामगिरी राहिली आजच्या दिवसामध्ये, त्यांचं सर्वांचा आभार मानून आजचा पहिला दिवस या ठिकाणी संपतोय. चला चला मॅच
मनीष पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच. चला या मनीष, या 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 आता संधी आहे तुम्हाला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो आपण. हा विनीत पाटील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला आजचा दिवस खरंतर या ठिकाणी संपला असं जाहीर करतोय. पुन्हा एकदा सकाळी उद्या भेट होईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.